Hello students, welcome on to our channel. Previous video you have learned in chapter number 6 angles. Components of an angle, the protractor and measuring angle. मागील व्हिडिओ मध्ये आपण कोन या पाठामध्ये कोनाचे घटक, कोनाचे नाव, कोन मापक आणि कोन मोजणे इत्यादी बाबींची माहिती अभ्यासलेली आहे. Now today we are going to learn next remaining part of this lesson. A name of its drawing of an angle of given measure. दिलेल्या मापाचा कोन काढणे. Drawing of an angle. Drawing of an angle of given measure म्हणजे दिलेल्या मापाचा कोन काढणे. Drawing an angle of given measure. दिलेल्या मापाचा कोन काढणे. एग्जाम्पल पहिले. See the example first. Draw the angle PQR of measure 80 degree. Draw the angle PQR of measure 80 degree. 80 अंश मापाचा कोन PQR काढा. आता प्रथम आपल्याला हे माहित आहे की कंपोनेंट्स म्हणजे त्याचे घटक काय आहेत. In this angle, vertex point is Q. arm कुठले आहेत QP and QR. ज्या arm आहेत या arm कुठले आहेत QR आणि QP and QR. वर्टेक्स पॉइंट Q म्हणजे मध्य जो कोनाचा शिरोबिंदू आहे तो कोण आहे Q. ड्रॉ द लाइन यूजिंग द रूलर. मोजपट्टीच्या सहाय्याने इथे कुठला पॉइंट आहे वर्टेक्स. ड्रॉ द लाइन B. Here is the point B and QP. Now here vertex point is Q, hence here make the angle 80 degree. आता या ठिकाणी Q हा पॉइंट शिरोबिंदू असल्यामुळे कोन या ठिकाणी 80 अंशाचा होईल. नेक्स्ट स्टेप. You know that this is the protractor. The main work or main use of the protractor is measure the given angle and draw the angle of given measure. Put the center of the protractor on vertex point. ठेवा. कोनमापकाचा केंद्रबिंदू हा शिरोबिंदूवरती ठेवा. and जी रेफरन्स लाइन आहे ती रेफरन्स लाइन coincide the arm QP. ती QP वरती जाईल अशा पद्धतीने ठेवा. आता पहा हा पण ठेवला Q वरती आणि जे अर्म आहे या अर्म वरती जे तुमची बेस लाइन आहे प्रोट्रॅक्टरची जी संदर्भ रेषा आहे ती ठेवा. and count start from 0.
0 पासून काउंट करायचे, लक्षात ठेवा. 0 10 20 30 40 50 60 70 80. Where is the 80 marks? Then put there, mark out there and mark there on 80 degree by the pencil and let the protractor, means lift the protractor. पेन्सिलने काय करा, ज्या ठिकाणी 80 ही खूण आलेली आहे त्या 80 या खुणेवरती पेन्सिल, डायग्राम या पेन्सिलनेच काढायचे आहे आणि हे नाव देताना सुद्धा पेन्सिलचाच वापर करा आणि डायग्राम काढताना साहित्याचा वापर करा, मोजपट्टी आणि प्रोट्रॅक्टर. कशाही अस्ताव्यस्त डायग्राम काढू नयेत. and draw the line other from the point Q आणि Q या शिरोबिंदूतून आणि ह्या पॉइंट मधून जाणारी रेषा काढा जी अर्म आहे Q P आणि R. P Q R अशा पद्धतीने इथे मार्क आउट करा आणि इथे लिहा 80 डिग्री. PQR, the measure of angle PQR is 80 degree. Let's say the measure of angle PQR is 80 degree. This time draw the angle and using the protractor. अशा पद्धतीने कोणमापकाच्या साहाय्याने काय करा, अँगल काढा. आता काही विद्यार्थी हा अँगल हा आपण कुठून मोजला, राईट टू लेफ्ट. काही विद्यार्थ्यांना जर हाच अँगल लेफ्ट टू राईट काढायचा असेल तर पहा सेम प्रोसेस, सेम हेच एक्झाम्पल, फक्त काही विद्यार्थ्यांनी जर लेफ्ट कडून राईट कडे मोजला तर वर्टेक्स पॉइंट कुठला आहे तो घ्या. पहिला Q आहे म्हणून या ठिकाणी पॉइंट Q आणि P. Q टेक अ प्रोट्रॅक्टर घ्या आणि put the center of the protractor on point vertex Q. Place the reference line or base line on the QP. संदर्भ रेषा तळरेघ जी आहे ती या रेषेवर असेल अशी ठेवा. प्रोट्रॅक्टर ठेवल्यानंतर 0 जे आहे ते स्टार्ट करा काउंट करण्यासाठी. 0 10 20 30 40 50 60 70 80 सलग मोजायचे. 0 पासूनच मोजायला सुरुवात करायची, लक्षात ठेवा नेहमी. आणि या ठिकाणी एक पॉइंट घ्या, मार्क आउट हियर ऑन 80. 80 जिथे आलेला आहे त्या ठिकाणी मार्क आउट करा पेन्सिलने आणि लिफ्ट द प्रोट्रॅक्टर. आणि या मार्क मधनं आणि या वर्टेक्स पॉइंट मधून जाणारा अँगल अर्म काढा. आणि इथे या किती मापाचा आहे हा 80 डिग्री. काही विद्यार्थ्यांनी जर अँगल लेफ्ट टू राईट मोजला तर तो असा दिसेल आणि जे विद्यार्थी राईट कडून लेफ्ट कडे मोजतील किंवा काढतील तर त्या विद्यार्थ्यांचा अँगल हा अशा पद्धतीने दिसेल. तर अशा पद्धतीने अँगल काढायचा आहे. सी द नेक्स्ट एक्झाम्पल. पुढील उदाहरण पहा. Draw the angle ABC
of measure 120 degree. Draw the angle ABC of measure 120 degree. तर आता आपल्याला 120 अंशाचा कोन काढवायचा आहे. कशा पद्धतीने काढायचं पहा. पहिला आपणास लक्षात ठेवा की काय माहित पाहिजे, वर्टेक्स. वर्टेक्स कुठला पॉइंट आहे, बी. ज्या अर्म आहेत अँगलच्या त्या कुठल्या आहेत, BA and BC. त्या अर्म माहित पाहिजेत आणि वर्टेक्स समजला पाहिजे. त्याच्यानंतर जो वर्टेक्स B आहे तो B वर्टेक्स किती आहे, नाव द्या B आणि इकडे C. अरे लक्षामध्ये पहिलं BC काढा. वर्टेक्स पॉइंट पहिला घ्यायचा B. इथे A लिहिलं तरी चालेल, C लिहिले तरी चालेल. प्रोट्रॅक्टर घ्या. कोन मापकाचा जो केंद्रबिंदू आहे हा केंद्रबिंदू पॉइंट B वरती ठेवायचा आणि ही जी संदर्भ रेषा आहे तुमच्या प्रोट्रॅक्टरवर, त्याचबरोबर जी तळरेख जिला म्हणतात ती या BC वरती ठेवायची. म्हणजे शून्यापासून तुम्हाला काउंट करता येईल. प्लेस द प्रोट्रॅक्टर ऑन वर्टेक्स पॉइंट B from 0. Reference lines coincide the protractor baseline on arm BC from 0. आता किती पर्यंत मोजायचं आहे, 120. 0 0 10 20 30 40 50 60 70 80 90 100 110 120. 120 marks here. Use the pencil and mark out there. Lift the protractor and draw the arc. BA. Draw the line means BA. ABC. We get the angle ABC of measure 120 degree. Write down here the measure. The measure of an angle ABC is. The measure of an angle ABC is 120 degree. Don't forget, put the degree sign. डिग्रीचे साइन द्यायला कोणीही विसरू नये. दिस टाइप मेजर द एंगल. अशा पद्धतीने एंगल काढायचा आहे. नाउ सी और मोर वन एग्जांपल. थर्ड एग्जांपल. Draw the angle XYZ of measure 50 degree. 50 अंशाच्या मापाचा कोन काढा. आता प्रथम वर्टेक्स कोण आहे या ट्रायंगल मध्ये, Y. अर्म म्हणजे भुजा किंवा बाजू काय आहेत, YX and YZ. Draw the first arm. वर्टेक्स पॉइंट घ्या. समजा आता आपण इथे घेतला वर्टेक्स पॉइंट. ड्रॉ द अर्म. वर्टेक्स पॉइंट Y आणि इकडे X XY. वर्टेक्स पॉइंट आर हियर.
हा वर्टेक्स पॉइंट आहे. टेक अ प्रोट्रॅक्टर, पुट ऑन y and go inside the reference line on yx. कोन मापकाचा केंद्रबिंदू बिंदू शिरोबिंदू y वरती ठेवा आणि संदर्भ रेषा yx या भुजावरती ठेवा आणि शून्यापासून मोजा. कितीपर्यंत मोजायचं आहे? 50 अंशापर्यंत. म्हणून 0, 10, 20, 30, 40 आणि 50. Mark out here with pencil and lift the protractor. Draw the earth y z. तुम्हाला ही जी मार्क आउट आहे ते दिसले पाहिजे, हे लक्षात ठेवा. Z and right here the measure of this angle is 50 degree. 50 degree. आणि लिहा the measure of an angle XYZ is 50 degree. Thus type using the protractor and ruler drawing an angle of given measure. अशा पद्धतीने जे दिलेल्या मापाचे कोन काढले जातात. Now these points now complete here. Now see the next point in this lesson. Types of an angle. Types of angle. Next point in this lesson, types of angle. Types of angle म्हणजे कोनाचे प्रकार. कोनाचे प्रकार पाहूया. आपण कोन डावीकडून उजवीकडे मोजला काय, तो उजवीकडून डावीकडे मोजला काय. लक्षात ठेवा कोनाचे माप बदलत नाही. Here we draw the angle MNO. आता याचे आपण कोन मोजूया माप. The measure of an angle MNO is, using the protractor, vertex point is here, NM and NO is the arm of an angle. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 and 90. Angles are measured. Angles are measured. Angles are measured. How many degree of that angle is? 90 degree. 90 degree are called right angle. Right angle. ज्या कोनाचे माप 90 अंश असते त्या कोनाला काटकोन असे म्हणतात. This is the first type of angle is right angle. मग आपल्याला
जो पहिला कोनाचा प्रकार आहे तो मिळाला. तो कुठला आहे? राईट अँगल. राईट अँगल म्हणजे काटकोन. काटकोन. काटकोन कशाला म्हणायचं? ज्या कोनाचे माप हे 90 अंश असते त्या कोनाला काटकोन असे म्हणतात. आणि इथे पहा, फक्त ही अशी जी कोन आहे दोन्ही अर्धला काढलेली हेच, तर हे फक्त राईट अँगल साठी मार्क आहे किंवा हे जे चिन्ह आहे ते राईट अँगलचं आहे हे लक्षात ठेवा. हे जे अशा पद्धतीचं जे चिन्ह असणार अँगल मध्ये ते राईट अँगलचं आहे. द angles are measured 90 degree are called right angle. Now see the next type of angle is, second type is acute angle. Acute angle. आता कशाला acute angle म्हणायचंय? पहा, here we draw the angle ABC. You know that these the vertex point BA and BC are arm of that angle. ABC या कोणामध्ये जे B आहे तो वर्टेक्स आहे, BA आणि BC हे याचे अर्म आहे. Now measure the angle. आता याचे आपण माप मोजूया. आता आपण असे माहित आहे की केंद्रबिंदू कोनमापकाचा शिरोबिंदूवरती ठेवायचा कोणाच्या, ही संदर्भ रेषा अर्म वरती ठेवायची. 0 पासून मोजा. 0 10 0 10 20 30 40 50 60 and 70 70 अंश. या जे कोण आहे त्याचं माप आहे 70 अंश. द मेजर ऑफ angle ABC is 70 degree. When you observe the two angles, what we understand here, जेव्हा तुम्ही या दोन्ही कोनांचे निरीक्षण करणार आहात तेव्हा तुमच्या काय लक्षात येणार आहे की हा जो अँगल आहे या अँगलचे जे माप आहे हे या कोनाच्या मापापेक्षा कमी आहे. कोणाचे माप हे या कोणाच्या मापापेक्षा लहान आहे. मग लक्षात ठेवा, ज्या कोणाचे माप 90 अंशापेक्षा कमी असते, ज्या कोणाचे माप हे 90 अंशापेक्षा कमी असते त्या कोणाला लघुकोन असे म्हणतात. द मेजर ऑफ एन अँगल इज, द measure of an angle is less than 90 degree are called acute angle. ज्या कोनाचे माप 90 अंशापेक्षा कमी असते त्याला acute angle म्हणजे लघुकोन असे म्हणतात. तर ज्या कोनाचे माप हे 90 अंश असते त्या कोनाला काटकोन असे म्हणतात. तर या कोनाला लघु कोन असे म्हणतात. Now let us learn third type of the angle is obtuse angle. obtuse angle म्हणजे विशाल कोन. विशाल कोन. आता विशाल कोन कशाला म्हणायचं ते पहा.
Here we draw the angle RST. Measure the angle RST with protractor. Put the protractor on center S0. Reference line coincide the ST on 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. 100. What is the measure of angle RST? 100 degree. 100 degree. Observe the three angles here. 100 degree. लक्षात ठेवा, जे अँगलचे ही जी खूण आहे ही फक्त राईट अँगल पेक्षा वेगळी आहे. बाकी सर्व अँगलला, राईट अँगल सोडून सर्व अँगलला हे खूण, हे चिन्ह वापरायचं आहे. आता या दोघांचं निरीक्षण करा. हा लघु काटकोन, हा लघुकोन काटकोनापेक्षा लहान आहे. याचे माप, या कोनाचे माप या कोनापेक्षा लहान आहे, तर याचे माप म्हणजे RST ह्या अँगलचं माप, MNO म्हणजे ह्या राईट अँगल पेक्षा या अँगलचं माप कसं आहे? जास्त आहे. तेव्हा ज्या कोनाचे माप 90 अंशापेक्षा जास्त असते त्या कोनाला विशाल कोन असे म्हणतात. राईट डाउन द मेजर ऑफ एन अँगल. आता याचे माप आपण लिहूया. द measure of an angle RST is 100 degree. The measure of an angle is more than 90 degree are called obtuse angle. ज्या कोनाचे माप 90 अंशापेक्षा जास्त असते त्या कोनाला विशाल कोन असे म्हणतात. Now observe here three angles: right angle, acute angle and obtuse angle. फक्त 90, ज्या कोनाचे माप 90 अंश असते तोच कोन हा काटकोन असतो. पण ज्याचं माप 89 म्हणजे 90 पेक्षा लहान, 89, 88, 87, 86, 85, 84, 83, 82, 81, 80, 79, 78 असे शून्यापर्यंत हे सर्व कोन ॲक्यूट अँगल असतात. लक्षात ठेवा, 90 च्या मापापेक्षा जे सर्व शून्यापर्यंतचे जे अँगल आहेत 1 अंशापर्यंत, तर 1 ते 89 ज्या अँगलचं मेजरमेंट आहे किंवा मेजर आहे, ज्या अँगलची मेजर 1 ते 89 डिग्री आहे, हे सर्व अँगल ॲक्यूट अँगल असतात. आणि 90 डिग्री टू 179 90 च्या पुढे म्हणजे 91 ते 179 पर्यंत ज्यांचं माप आहे ते माप, ते कोन हे विशाल कोन असतात. लक्षात ठेवा, 91 ते 179 पर्यंतचे ज्या कोनांचं माप 91 पासून 179 पर्यंत असते ते सर्व कोन हे विशाल कोन या प्रकारचे असतात. आणि 1 ते 89 ज्या कोनाचे माप असते ते सर्व कोन ॲक्यूट अँगल असतात. नाउ वी हॅव कंप्लीट द 3 टाइप्स ऑफ द अँगल्स: right angle, acute angle and obtuse angle. Let us learn the next point.
Now see the next point in this lesson. Parallel line. Parallel and perpendicular line. Parallel and perpendicular. म्हणजेच समांतर व लंब रेषा. समांतर व लंब रेषा. When you observe the alongside some objects are there, like the bars on the window, the steps on the ladder, the vertical legs of the ladder. There is the bars on the windows in the pictures are parallel to each other. The steps on the ladder in the pictures are parallel to each other. The vertical legs of the ladder are parallel to each other. या बाजूच्या चित्रातील खिडकीचे गज परस्परांना समांतर आहेत. चित्रातील शिडीच्या पायऱ्या परस्परांना समांतर आहेत. शिडीच्या उभ्या बाजू परस्परांना समांतर आहेत. When here we draw the one line and this is the second line. If the two lines extend on two sides on round, जर आपण ह्या दोन रेषा राइट साइडला वाढवल्या किंवा लेफ्ट साइडला वाढवल्या कितीही दूर, तर या दोन रेषा एकमेकांना इंटरसेक्ट करतील का किंवा भेटतील का? नाही. If in the same plane but the two lines do not intersect to each other, that type of the lines are called as parallel line. परंतु एकमेकांना त्या छेदत नाही अशा रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. आता ह्या समांतर रेषा विविध प्रकारे काढता येतात. काही वेळेला या अशा असल्या तरी सुद्धा जर त्या एकमेकांना छेदत नसतील तर त्या समांतर रेषा आहेत. जर रेषा अशा असतील तरी सुद्धा या रेषा समांतर आहेत. ह्या दोन रेषा एकमेकांना समांतर आहेत, ह्या दोन समांतर आहेत एकमेकांना. जर अशा पद्धतीने रेषा असतील तर या सुद्धा समांतर रेषा आहेत. आणि जर रेषा अशा असतील तरी सुद्धा त्या समांतर आहेत. त्यांची लेंथ जरी कमी जास्त इथे दिसत असली तरी सुद्धा ह्या दोन रेषा एकमेकांना समांतर आहेत. या दोन रेषा एकमेकांना समांतर आहेत. The two lines do not intersect to each other. Hence, this is the two lines are parallel line, and these two lines are parallel line. Here our figures are parallel line. या सर्व आकृत्या parallel line च्या आहेत. लक्षात ठेवा. Parallel lines do not intersect. That is, they do not cut each other, no matter how far they are extend. No either side. समांतर रेषा कोणत्याही बाजूला कितीही वाढवल्या तरी एकमेकींना मिळत नाही. अशा रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. नेक्स्ट पॉइंट सी हियर. आता पाहूया पुढचा पॉइंट. परपेंडिक्युलर लाइन म्हणजे लंब रेषा. लंब रेषा. जेव्हा आपण अनेक वस्तू जमिनीवर सरळ उभ्या असलेल्या पाहिल्या आहेत, त्या वस्तू आपल्याला सावलीशी काटकोन करतात. जसे सरळ उभा खांब आणि त्याची जमिनीवरील सावली यांच्यामधील कोन 90 अंश म्हणजे काटकोन असतो. त्याचप्रमाणे फळ्याच्या लगतच्या बाजू, पुस्तकाच्या लगतच्या बाजू
यामध्ये कोन देखील 90 अंश असतो. We have seen many objects standing straight on the ground. These objects form a right angle with their shadows. For example, the angles formed by a pole and its shadow on the ground is 90 degree or a right angle. Similarly, adjacent sides of wooden planks or book also form angles of 90 degree. See the diagram of perpendicular line. This is the first line and here is the second line. There are two lines. Identify here. Make a right angle. पहिलं पहा की ते right angle होतोय का? Yes. That two lines are perpendicular line. जर रेषा अशा असतील या दोन रेषा परपेंडिकुलर आहेत का? आहे. कारण या ठिकाणी एक राईट अँगल होत आहे आणि या बाजूला सुद्धा एक राईट अँगल होत आहे. म्हणजे ह्या दोन रेषा सुद्धा कशा आहेत? परपेंडिकुलर आहेत. ही एक दिस इज द वन लाइन and this is the second line. Here form right angle. आता इथे राईट अँगल होतोय का? Yes, this is the right angle. या दोन रेषा एकमेकींना छेदतात. या दोन रेषांमुळे 90 अंशाचे कोन तयार होतात का बाहेरचं? मग किती होऊ द्या, 1 2 3 4. तर या ठिकाणी एक राईट अँगल होईल, या ठिकाणी एक, या ठिकाणी आणि या ठिकाणी. ते 4 राईट अँगल होतात. म्हणून ह्या दोन्ही रेषा एकमेकींना काटकोन आहे. रेषा लहान मोठ्या असतील तरीही जर त्यांच्यामध्ये 90 अंशाचा कोन असेल आणि डायग्राम अशी असेल, इथे राईट अँगल होत आहे, त्यामुळे या दोन रेषा सुद्धा राईट अँगल आहे. दॅट ऑल डायग्राम्स आर हियर राईट परपेंडिकुलर लाइन. परपेंडिकुलर लाइन. या सर्व रेषा या एकमेकींना लंब आहेत. म्हणून ह्या रेषा कशा आहेत? लंब रेषा आहेत. ह्या सर्व रेषा या लंब रेषा आहेत. लक्षात ठेवा. आणि ज्या दोन रेषांमुळे काटकोन तयार होतो किंवा ज्या दोन रेषा एकमेकींना 90 अंशामध्ये छेदतात, त्या दोन रेषांना लंब रेषा असे म्हणतात. जेव्हा दोन रेघा एकमेकींशी 90 अंश मापाचा कोन करतात, तेव्हा त्या रेघा एकमेकींना लंब आहेत असे म्हणतात. तसे when two lines form an angle of 90 degree with each other, they are said to be perpendicular to each other. The shadow that two lines are perpendicular, a symbol as shown in the figure is drawn between them. Measure the angles between any two adjacent sides of your notebook. Since it is right angle, the two sides are perpendicular to each other. Look at this picture of pages of notebook. The horizontal lines on the papers are parallel to each other. However, the vertical margin line on the side form a right angle with the horizontal lines. Therefore, it is perpendicular to the horizontal lines. बाजूच्या चित्रातील वहीचे पान पहा. पानावरील आडव्या रेघा समांतर आहेत, तर पानावरील समासाची उभी रेघ आडव्या असणाऱ्या रेघांशी काटकोन करतात. म्हणून ती रेघ आडव्या रेघांना लंब आहेत. Now here we see the lines, perpendicular line, parallel line. Okay students, now today's we are studied here drawing of an angle of
given measure, types of angle and parallel and perpendicular line. With this point, now here chapter number 6 angles complete. आपला या आजच्या भागाबरोबरच अँगल हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे. All of you students solve the problem set 26 and 27. सर्व विद्यार्थ्यांनी सराव संच 26 आणि सराव संच 27 सोडवा. आपला अँगल म्हणजे कोन हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे. थँक यू.